नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय PCMC न्यूज. पिंपरी चिंचवडकर उत्सुक कोण आहे इच्छुक या विशेष कार्यक्रमामध्ये संपूर्ण पिंपरी चिंचवडकरांचं हार्दिक स्वागत. अर्थात कार्यक्रम आहे आपल्या प्रभागामध्ये कोण इच्छुक आहे हे जाणून घेण्याचा. जनतेला हे कळावं की आपल्या प्रभागातून नेमकं इच्छुक आहे तरी कोण, आणि त्यासाठीच PCMC न्यूजनं हा कार्यक्रम सुरू केला आहे. आपण 11 तारखेपासून आतापर्यंत प्रभाग क्रमांक 1 पासून आता पोहोचलोय ते प्रभाग क्रमांक 11. पूर्णानगर, कृष्णानगर, घरकुल प्रभाग आणि अजंठा नगर अशा बराचसा मोठा हा परिसर. पण या ठिकाणी नेमकं इच्छुक कोण आहे हे जनतेला कळावं, यासाठीच या सर्व इच्छुकांना आपण या ठिकाणी बोलावलं होतं, निमंत्रित केलं होतं. आणि खरं तर या विनंतीस मान देऊन हे सगळेजण या ठिकाणी आले, त्याबद्दल मी प्रथमतः त्यांचे आभार मानतो. आणि विशेषतः या कार्यक्रमामध्ये आपल्याला केवळ इच्छुक कोण आहेत हे जाणून घ्यायचं नाहीये, तर त्यांचं विजन काय आहे, इथल्या समस्या काय आहेत हे देखील समजून घ्यायचंय. अर्थात थोड्या वेळानंतर समस्या रिपीट होतील, नंतर मात्र फक्त विजन सांगावं, जेणेकरून प्रत्येकाला बोलण्याची संधी मिळेल, कॉम्पॅक्ट उत्तरं मिळावीत आणि त्या उत्तरातून तुमचं स्वतःचं विजन जनतेला कळावं, एवढीच आमची इच्छा आहे. त्यामुळे मी आता सुरुवात करतोय आत्ताच लेफ्ट साईडनी, आणि आपण इथून विचार करूयात नेमका उमेदवार कोण आहे, कशा पद्धतीने या ठिकाणी आपली भूमिका मांडतोय. या सगळ्या माध्यमातून आपण प्रत्येक इच्छुकाचं विजन देखील जाणून घेणार आहोत. उमेदवार आहात? नमस्कार, आपलं नाव काय आहे, आपण कोणत्या पक्षाकडनं इच्छुक आहात? नमस्कार, मी हिरामन मसू खवळे, पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष अनुसूचित जाती विभागाच्या वतीने, आणि प्रभाग क्रमांक 11 या प्रभागामधून अनुसूचित जाती पुरुष या मधून मी इच्छुक म्हणून या ठिकाणी उपस्थित आहे. बर, आता या प्रभागातल्या ज्या समस्या आहेत अर्थातच त्या तुम्हाला ठाऊक आहेतच, पण त्यातल्या अशा 1-2 समस्या ज्या अत्यंत भयानक परिस्थितीनं या प्रभागाला घासलेल्या आहेत, त्यामुळे त्या सोडवण्यासाठी काय कराल ते विजन फक्त मला हवं. समस्या सोडवण्यासाठी ज्या वेळेस आपण ह्याच्यामध्ये जातो पालिकेमध्ये, त्यावेळेस आपण तिथं आपल्या नगराच्या समस्या त्या ठिकाणी उपस्थित कुठल्या हेतूने आपण हे करतो, आपण प्रशासन मिळून त्या ठिकाणी आपण ते नियोजन तयार करतो. परंतु आता शहरामध्ये ज्या कोणी समजा ट्रॅफिक समस्या असतील, पुनर्वसन विभागाचा ना का प्रश्न असन, इतर पाणी प्रश्न असन, जो सार्वजनिक समस्याचा या ठिकाणी नाही का प्रश्न आहे, तो चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी लोकांना चांगल्या प्रकारे आपण तिथं सुखसुविधा देण्यासाठी आपण तिथं त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. म्हणजे ट्रॅफिकचा मुद्दा अत्यंत महत्वाचा तुम्ही या ठिकाणी मांडलेला आहे. खूप खूप धन्यवाद, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा हिरामनजी. धन्यवाद. यानंतर आपण आणखी पुढच्या इच्छुक उमेदवारांना भेटणार आहोत, त्यांच्याशी संवाद साधणार. आपलं नाव काय आहे, आपण कोणत्या पक्षाने इच्छुक? माझं नाव सखाराम तुकाराम मटकर, मी प्रभाग क्रमांक 11 मधून मनसे पक्षाकडनं उमेदवारी लढणार आहे. बर, मटकर साहेब, या ठिकाणी नेमक्या ज्या समस्या आहेत त्याच्यावरचं तुमचं विजन काय? या ठिकाणी ट्रॅफिकचा प्रश्न मोठा आहे, दुसरं मार्केटचा मोठा प्रश्न आहे, आणि अतिक्रमण हा भरपूर प्रमाणात फोफवलेला आहे. या गोष्टीवरती माझा पूर्ण लक्ष आहे. बर, आणि त्या समस्या सोडवण्यासाठी तुम्हाला महापालिकेमध्ये जायचं. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. यानंतर आपण भेटणार आहोत पुढच्या इच्छुक उमेदवारांना. आपलं नाव काय, आपण कोणत्या पक्षाकडे इच्छुक? जय भीम, जय शिवराय. मी संतोष दत्तात्रय शेंडगे, ऑल इंडिया पॅन्थर सेनेचा इच्छुक उमेदवार आहे, वार्ड क्रमांक 11 मधून. आमच्या वार्डामध्ये आजपर्यंत मी बघतोय गेले 8.5 वर्ष झालं कुठलाही नगरसेवक आला नाही. एक नगरसेवक तर मला माहितीच नव्हता कोण होता ते. नंतर आमच्या इथं एक बोर्ड लागला, त्यावेळेस मला कळलं की एक नगरसेवक आहे. आमच्या इथं वर ज्येष्ठ नागरिकाची समस्या आहे, तरुण पिढीची समस्या आहे, मुलांची समस्या आहे, रोडची समस्या आहे, घरांची समस्या आहे, लाईटीची समस्या आहे, पाण्याची समस्या आहे, अशा अनेक समस्या आहेत की आजपर्यंत मी 30 वर्ष झालं अजंठा नगर राहतो, असली कुठलीच समस्या सुटली नाही. बर, आता तुम्ही उद्या महापालिकेमध्ये नगरसेवक म्हणून गेलात, तर या सगळ्याच्या तुम्ही ज्या समस्या सांगितल्या, रोडच्या, पाण्याच्या, ट्रॅफिकच्या, मुलांच्या, या सगळ्या समस्या सोडवण्यासाठी तुमचं विजन काय आहे? मी एक सामान्य घरातला कुटुंबातला मुलगा आहे, माझ्याकडे पैसा नाही, फक्त मी जी बहुजन समाजाचे आजपर्यंत काम करतोय ते मी पालिकेत गेल्यानंतर माझ्या पैशाने नाही करायचं मला काम. नाही, मला विजनच माझ्या पैशाने मला काम करायचं नाही. मला तिथं पालिकेत जाऊन त्या सभेमध्ये माझं मत मांडायचंय. माझ्या प्रभागात कुठलं काम नाही झालं ते तुम्ही करा, हक्काने करा, आपल्या खिशातून करायचं नाही ते. आणि तिजोरी आपलीच आहे, जनतेची तिजोरी आहे, त्यासाठी आपण ते करणं महत्वाचं आहे.
आणि समस्या सुटल्या तर कुठली समस्या नाही राहिली तर कुणाला भांडायची गरज नाही पडणार. म्हणजे तिथे जाऊन तुम्ही जो जनतेचा पैसा आहे जनतेसाठीच वापरण्याचा प्रयत्न करणार आहात, हे तुमचं विजन आहे. आपलं नाव काय म्हणाला? संतोष दत्तात्रय शेंडगे, ऑल इंडिया पॅन्थर सेना. ठीक आहे, संतोष शेंडगेने आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर मी जाणार आहे आणखी पुढच्या उमेदवारांकडे. नमस्कार, आपलं नाव काय, आपण कोणत्या पक्षाकडे इच्छुक? नमस्कार, माझं नाव संतोष यादव, मी मनसेकडून इच्छुक आहे. प्रामुख्याने 2-3 समस्यावर मी बोलणार, जास्त समस्यावर नाही बोलणार. पहिला तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा ट्रॅफिकचा. जर तुम्ही बघत आलाय, तुम्ही आता फिरता म्हणलं तुम्हाला माहिती आहे. थर्मॅक चौकापासून जर तुम्ही चिखलीपर्यंत बघितला तर प्रत्येक रोडवर ठिकठिकाणी अतिक्रमण आहे. अतिक्रमणापेक्षाही जागोजागी खड्डे पडलेले. मला हे कळत नाही की प्रशासन ते खड्डे का सुधारत नाहीये. दुसरी गोष्ट तुम्ही बघाल तर स्मार्ट सिटीच्या नावाखाली प्रत्येक जे रस्ते मोठे होते तिथं पेविंग ब्लॉक टाकून रस्ते छोटे करण्यात आलेले. आता तुम्ही हा भाजी मंडईचा रस्ता जो बघताल मुशीचा, संभाजी महाराजांचा पुतळा उभा केलाय तो रोड, त्या रोडलाही तुम्ही बघताल पहिला सिमेंट डांबरी रोड चांगला होता तो आता तुम्ही सिमेंटचा रोड करण्यासाठी खर्च करून बसलेला आहे. आणि त्याच्या जवळ बसचाल तर उडसवालीचा रोडच नाहीये तिकडं. ही विषमता आहे. म्हणजे सध्यामध्ये तुमचं प्रशासन करतं का हे महत्वाचा मुद्दा आहे. दुसरी गोष्ट, अजिंठा नगरमध्ये तुम्ही आता बघचाल 1 ते 11 बिल्डिंग मध्ये जे जुन्या श्रेणीवाड प्रकल्पामध्ये झाले होते त्यामध्ये आता सुद्धा घरांच्या लोकांच्या घरी मीटर नाहीत. त्याच्यामध्ये लोकांनी डीपी मध्ये टाकून वायरी डायरेक्ट टाकलेले आहेत, ते तुम्हाला दिसतील. मग ह्याच्यावर प्रशासनही काही करत नाही, MSCBP काय करत नाही, कुणीच काही करत नाही. हे कधी होणार? मग त्याच्यावर आतापर्यंत 2 जण तिथं मृत्युमुखी पाडलेले आहेत करंट लागून. मग ह्याच्यावर जबाबदार कोण? आणि आपल्या इथं काय होतं अकाउंटेबिलिटी नाहीये. एखादा अपघात घडतो, एखादा काय घडतं, त्याच्यामध्ये जबाबदार कोण नाहीये. ह्या गोष्टी सुधारल्या पाहिजे. किंवा जे प्रशासन आता तुम्ही एक मनसेचे उमेदवार म्हणून आता निवडणूक रिंगणात आहात आणि इथून जर तुमचं महापालिकेमध्ये पहिलं पाऊल पडलं तर याच्यावर विजन काय तुमचं, अगदी थोडक्यात? सगळ्यात महत्व म्हणजे काय, आपण वर्षानुवर्ष त्याच मुद्द्यावर इलेक्शन लढतोय. म्हणजे लाईट, पाणी, निवारा, मूलभूत गरजावर. आता त्या मूलभूत गरजा प्रशासनातर्फे ज्या होतात त्या व्यवस्थित होत नाही. कोणताही रोड बनतो ते तर तुमचा अधिकारी कोणता नसतो की रोड कसा बांधलाय तो बघायला. मूलभूत गरजा लोकांना पुरून त्या 5 वर्षात एवढ्या मूलभूत गरजा लोकांना पुरवून पुढच्या 5 वर्षात त्याच्यावर मतदान नाही मागणार, एवढा विश्वास देतो. ओके, खूप खूप शुभेच्छा, तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने मुद्दा मांडला. नमस्कार, आपलं नाव काय, आपण कोणत्या पक्षाकडे इच्छुक आहात? जितेंद्र शांतीलाल छाबड़ा, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. बर, मुळात आता इथल्या ज्या समस्या आहेत सगळ्यांनी जवळपास समस्या सांगत आलेल्या आहेत. आता तुमचं विजन, जर तुम्ही काँग्रेसकडून या ठिकाणी आता निवडणूक रिंगणात आहात आणि महानगरपालिकेमध्ये तुमचं पाऊल पडलं तर आपण काय करणार आहात? नेमकं विजन काय? या प्रभागाचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी आपल्याकडचं एक दृष्टिकोन काय? गोंड शब्दात बोलणार नाही, पण जे सत्य आहे ते सत्यता ही आहे की संविधानाला अभिप्रेत असलेली व्यवस्था निर्माण करण्यासाठी समरसता ह्या शब्दाला बाजूला ठेवून समता, मानवता, बंधुता हा निकष महत्वाचा त्या व्यवस्थेमध्ये काम करण्याच्यासाठी जी काही काम करण्याच्यासाठीची जबाबदारी पार पाडायची आहे ती पार पाडत असताना लोकांना पाहिजे असलेलं काम ही ज्या पद्धतीनं व्हायला पाहिजे त्या पद्धतीनं करण्याची मानसिकता आहे. एक नजीम फारुकचा शेर आहे, तेवढा फक्त सांगतो, त्याच्यात अख्खा निबंध तुमच्या लक्षात येईल कि जलते घर को देखने वालों फूस का छप्पर आपका है, आग के पीछे तेज हवा है, आगे मुकद्दर आपका है, उनकी मौत पे कल मैं चुप था, मेरा नंबर अब आया, मेरी मौत पे चुप रहने वालों अगला नंबर आपका है. माशा. ती फार वेदनादायी आहे. या भळभळत्या जखमा ज्या आहे त्या भळभळत्या जखमांना मलम लावणारा कुणीच नाही. जर कधी परिस्थिती अशीच राहिली तर ही परिस्थिती आम्हाला आमच्याच खांद्यावरती आमच्यामुळं त्या स्मशानभूमीवरती घेऊन जाण्याच्यासाठी भाग पाडेल. ही परिस्थिती बदलण्याच्यासाठी जे काही म्हणून करायचं आहे ते करण्याचा माझा प्रयत्न राहील. खूप खूप छान, खूप चांगल्या पद्धतीने आपण आपला मुद्दा मांडला. यानंतर आपण आणखी नव्या इच्छुकांशी संवाद साधणार आहोत. आपलं नाव काय, आपण कोणत्या प्रभागातून इच्छुक आहात आणि कोणत्या पक्षात? परत एकदा नाव सांगा. मी सोमनाथ तुकाराम शेळके, ओबीसी मधून या प्रभागातून इलेक्शन लढवण्यासाठी इच्छुक होतो, पण आता मी माझ्या जागी माझे मिसेस ओबीसी महिला म्हणून त्यांच्याशी यांना बोलू शकतो मग? ओके, नक्की. आपलं नाव काय आणि आपण कोणत्या पक्षाकडे इच्छुक आहात? माझं नाव छाया सोमनाथ शेळके, मी काँग्रेस राष्ट्रवादी पक्षाकडून इच्छुक आहे. आणि आता मला असं म्हणायचं की इथे ज्या समस्या जाणवतात त्या समस्यावरचं आपलं विजन काय, त्याबद्दल तुम्ही नेमकं काय सांगाल? उद्या जर महापालिकेत गेला तर त्या सोडवण्यासाठी आपल्याकडे काय दृष्टिकोन आहे? सर इथे ना पाणी, लाईट आणि परत वाढती गुन्हेगारी खूप आहे. त्याच्यावरती म्हणजे नाही का काम करण्याचं माझं हे इच्छा आहे. आपलं नाव काय? छाया सोमनाथ शेळके. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा, खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही भूमिका मांडली. यानंतर आपण आणखी एका नवीन इच्छुक उमेदवारांकडे जाणार आहोत, त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. आपलं नाव काय आहे आणि आपण कोणत्या पक्षाकडे इच्छुक आहात? माझं नाव शोभा मंगेश खंडागळे, मी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्या पक्षातून इच्छुक आहे. मेन प्रॉब्लेम काय आहे की निवडणूक लांबणीवर गेल्यामुळे आता इथं जनतेला वाली नाहीये, कोणी नगरसेवकच नाहीये, तर आपण कोणाला म्हणायचं की तुम्ही आमचं काम करा. मग आता ही निवडणूक आहे, आम्ही सामान्य
म्हणजे जनतेपर्यंत पोहोचलं म्हणजे आम्ही त्याच्यातूनच आता इच्छुक आहे. मग त्यांचे प्रॉब्लेम आमच्याशिवाय दुसरे कोणाला माहिती नसणार आहे. मग आम्ही दुसऱ्यांना काय सांगू, आम्ही स्वतः सॉल्व्ह करू शकतो ना. दुसऱ्यांनी येऊन तुम्ही आमच्यावर जनशक्ती धनशक्ती तसं आम्हाला नाही. आम्ही जनता आहे, आम्हाला पण निर्णय घेण्याचा अधिकार आहे आणि आम्ही आमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. मूलभूत गरजा आहेत, अन्न, पाणी आणि निवारा. तर निवारा तर ते सगळे जनताच बघते. कोणी सरकार त्यांना काय आणून देत नाही. तांदूळ आणि गहू दिले की अन्नाची मूलभूत गरज भागत नाही. आणि रोजगार तर तो ज्याचा त्याला शोधायला लागतो. हे आता इलेक्शन आलं, 4 दिवस त्यांना 4 पैसे भेटले म्हणजे त्यांचं ते मूलभूत गरजा भागणार नाही. त्यांच्या तळागाळात त्यांचे जे प्रश्न आहेत ते आम्ही चांगल्या प्रकारे जनतेपुढं मांडू शकतो, म्हणून मी उभी आहे. नक्कीच, म्हणजे जनतेने जनतेचे प्रश्न सोडवू शकतात आणि जनतेला जनतेचे प्रश्न माहीत माहिती असतात. असतात. ओके, खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. नमस्कार, आपलं नाव काय, आपण कोणत्या पक्षाकडे इच्छुक? नमस्कार, युवराज कोकाटे, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा. नेमकं आता इथल्या ज्या समस्या तर आपण सगळ्यांनीच ऐकलेल्या आहेत. मुळात विजन काय आपलं, उद्या जर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं आपण नगरसेवक म्हणून निवडून आलात तर नेमकी दृष्टिकोन काय असेल, नेमकी भूमिका काय असेल? मी आता आमचं कसं आहे की बाळासाहेबांनी सांगितलेलं आहे 80% समाजकारण 20% राजकारण. आम्ही गेल्या 30 वर्षापासून समाजसेवाच करतो या ठिकाणी. पण कुठंतरी आपण एका जनतेचा प्रश्न सोडवण्यासाठी आपण सभागृहात लागतो. एखाद्याचा प्रश्न मांडायचा म्हणलं तर त्याच्यासाठी आपल्याला या ठिकाणी निवडणूक लढून पालिकेत जायचं ठरवलेलं आहे यावेळेस. नक्कीच, आपल्याला खूप खूप शुभेच्छा. खूप चांगल्या पद्धतीने भूमिका मांडलीत. मला फक्त एक विजन सांगाल किंवा मी हे असं असं करू शकेन आणि मला या प्रभागासाठी हे करायचं. तुम्हाला आता आम्ही सांगितलं 80%, कारण की मी राहायला नेवाळी वस्तीला आहे. माझा प्रभाग आहे अजंठा नगर. गेल्या 30 वर्ष झालं मग संपर्क कार्यालय त्या ठिकाणी आहे. पुनर्वसनापासून सुखात दुःखात, कोणाचं लग्न कार्य मयत असू द्या, कोणाचं पहिलं हॉस्पिटलचं असेल तर पहिलं आम्ही तिथं एक शिवसैनिक म्हणून आपण पहिला उभा असतो. आणि राहिला प्रश्न की जे अडचणी सोडवण्यासाठी तुम्हाला आता सांगितल्याप्रमाणे आमच्या इथं मोठे प्रकल्प चालू आहेत, SRA प्रकल्प चालू आहेत. त्या ठिकाणी असे बिल्डरांच्या घशामध्ये ते काही जागा घातलेल्या आहेत. कारण की आपल्या सत्ता नसल्यामुळं आपल्याला काय तिथपर्यंत जाता येत नाही. आणि जे निवडून गेले ते 8 वर्ष लोकांनी नगरसेवक पाहिलेच नाहीत, लक्षात घ्या. कारण मी 5 वर्षापूर्वी बॅनर लावले होते, नगरसेवक दाखवून 1000 रुपये मिळवा, लक्षात घ्या. पण त्या ठिकाणी माझे 1000 रुपये पण गेलेले नाहीत, लक्षात घ्या. मग आपण निवडून कशासाठी, जनतेची सेवा करण्यासाठी तुम्ही निवडून देताय ना. आणि एखादा गरीब माणूस जर त्यांच्याकडे एखादा सर्टिफिकेट मागायला, ओळखपत्र घ्यायला जर मागायला गेले तर लोकांची उत्तर येतात की तू काय फुकट काम केलंय का, 500 रुपये घेतले, तू मटण खाल्लंय, मग तुला आम्ही काय फुकट देऊ का. इथं अजिबात माझ्या दारात यायचं नाही. एकदा निवडून गेलं की माणूस कामच करत नाही. आता तुम्ही नगरसेवक झालाय, आता काय काम करणार हे सांग. अहो, आम्ही जनतेसाठी वाहूनच घेतलंय ना. जे तुम्हाला समस्या आहे त्या वार्डातल्या आम्ही सोडवणारच ना. ते सोडवण्यासाठीच आम्ही या ठिकाणी उभा आहे. म्हणजे थोडक्यात तुम्ही नगरसेवक झाल्यानंतर जे आधी केलंय त्याच पद्धतीने काम करत राहा. त्याच्यापेक्षा भारी 24 तास आम्ही जनतेसाठी काम करणार, एवढं. खूप खूप शुभेच्छा युवराजजी तुम्हाला. यानंतर आपण आणखी एका नवीन इच्छुक उमेदवारांकडे जाणार आहोत, त्यांची भूमिका जाणून घेणार आहोत. आपलं नाव काय, आपण कोणत्या पक्षाकडे? मी निलेश मधुकर नेवाळे. मी भारतीय जनता पार्टीकडनं इच्छुक आहे. आणि आपण आता ह्या प्रभागात ज्या समस्या आहेत त्यांच्यावर जर आपण फोकस टाकला तर अशी कोणती समस्या आहे जी अत्यंत महत्वाची आहे, तिला पहिल्यांदा आपण तातडीने सोडू शकतो? खरं तर प्रथमतः तुम्हाला सांगायचं झालं तर नगरसेवक म्हणून काम करण्याचा जर मला संधी भेटली तर मी नगराचा सेवक म्हणून काम करण्याचा प्रथमतः प्राथमिकता खरं तर त्याला देण्याचा माझा प्रयत्न असणार आहे. खरं तर या भागामध्ये ट्रॅफिकची समस्या असेल, त्याचप्रमाणे भाजी मंडईची समस्या असेल आणि अशा थोड्याफार किरकोळ समस्या असतील ते सोडवण्याच्या निश्चितपणानं या पुढील काळामध्ये प्रयत्न करणार आहे. खरं तर गेल्या 3-4 वर्षापासून प्रशासक असल्यामुळं आपण जनसंवाद सभेच्या माध्यमातून या भागातील लाईटचे प्रश्न असतील, रस्त्यातील खड्ड्याचे प्रश्न असतील, ड्रेनेजचे प्रश्न असतील, असे प्राधान्यानं सोडवण्याचा खरं तर गेल्या 2-3 वर्षापासून प्रयत्न केला. यामध्ये विजनरी सांगायचं झालं तर या प्रभागाचा स्मार्ट वार्ड करायचं खरं तर हा माझं एक विजन, मॉडेल प्रभाग वार्ड करायचं एक माझं विजन असेल. त्याच्या अंतर्गत खरं तर आपल्या भागा तसा पाहिला तर 11 नंबर प्रभाग खरं तर सगळ्या म्हणजे झोपडपट्टी असेल किंवा मध्यमवर्गीय असतील किंवा उच्चवर्गीय अशा सर्व संमिश्र प्रमाणाने असलेला खरं तर हा वार्ड आहे. खरं तर गेल्या 4 वर्षापासून मी या भागामध्ये काम करत असताना
सामाजिक काम करत असताना कुठेतरी राजकीय ची जोड असली तर निश्चितपणानं सामाजिक काम हे चांगल्या पद्धतीनं खऱ्या अर्थानं होतं. त्यामुळंच तर खरं मी राजकारणात आता तुम्ही उतरताय. नाही, राजकारण तर माझं पहिल्यापासूनच आहे. गेल्या 10-20 वर्षापासून मी राजकीय क्षेत्रामध्ये काम करतो. परंतु ह्या भागामध्ये गेल्या 4-5 वर्षापासून काम करत असताना ज्या ज्या काही समस्या सोडवायचा प्रयत्न आहे तो निश्चितपणाने नागरिकांप्रमाणे सोडण्याचा प्रयत्न त्यासाठी महापालिकेत जाणं गरजेचं आहे. गरजेचं आहे. खरं तर गेल्या 4 वर्षापासून मी हे काम करत असताना झोपडपट्टी मुक्त प्रभाग होणं याच्यासाठी सुद्धा मी एक प्राधान्य दिलं. मी एक स्वतः एक बांधकाम व्यावसायिक असल्यामुळं मी भीमशक्तीनगर सारखी 1800 घरांची झोपडपट्टी मी SRHच्या अंतर्गत मला एक थोडक्यात बोलायचं विजन नेमकं किंवा मला आता हे करायचंय, जर उद्या माझं पाऊल महानगरपालिकेत पडलं तर मी हे पहिल्यांदा करणार. मी जर महानगरपालिकेमध्ये गेलो तर प्रथमतः खरं तर नगरसेवकाचं काम आहे एक प्राथमिक काम म्हणजे लाईट, रोड, आरोग्य ह्या खरं तर मूलभूत खरं तर लोकांच्या प्राथमिक गरजा ह्या प्रथमतः खरं तर नगरसेवकांनी सोडवल्या पाहिजे. ओके. आणि त्या तुम्ही त्यानंतर मी मागाशी म्हटल्याप्रमाणे तुम्हाला हा जो भाग आहे हा संपूर्ण स्मार्ट वॉर्ड कसा होईल या दृष्टिकोनातनं खरं तर महानगरपालिकेत गेल्यानंतर अग्रेसर राहण्याचा 100% प्रयत्न करण्याचा माझा. निलेशजी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आताच निलेशजींनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे की हा प्रभाग स्मार्ट प्रभाग कसा बनेल यासाठी मी निश्चितपणे कसोशीने प्रयत्न करणार आहे. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. यानंतर आपण आणखी नव्या इच्छुक उमेदवारांकडे जाणार आहोत. आपलं नाव काय आणि आपण कोणत्या पक्षाकडून इच्छुक आहात? नमस्कार, मी विनोद रोकडे. मी राष्ट्रवादी गटाकडनं अजित पवार गटाकडनं प्रयत्न करतोय प्रभाग क्रमांक 11 साठी. आता बरेच इकडचे इच्छुक कार्यकर्ते बोललेले आहे ह्या वॉर्डाचं ना बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर जे ना तेच खराब आहे. इथं पाणी नाही सगळे सांगतात आहे, इथं लाईट नाही सगळे सांगतात आहे, इथं फुटपाथ नाही सगळे सांगतात आहे. मग ह्याच्या मागच्या नगरसेवकांनी केलं काय हा सगळ्यात मोठा मुद्दा. घरकुल विषयी जी लोकांमध्ये मानसिकता आहे ती खराब मानसिकता आहे. घरकुल खूप चांगलं आहे, घरकुल मध्ये राहणारे लोकही खूप चांगले आहेत, मध्यमवर्गीय लोक आहेत तिथं. आज त्या लोकांना पाणी विकत घ्यायला लागतंय. आज 10 वर्षाचा काळ उलटलेला आहे, याच्या समोर जंगल झालेलं आहे, तिथलं यांना नाही साफसफाई करता नाही आलेली. इथली झाडं झुडपं जर काढली असती ना तिथं मुलं खेळली असते. तुम्ही आता जे म्हणाल की बेसिक इन्फ्रास्ट्रक्चरच नाहीये तुम्हाला. आणि झोपडपट्टी हा कुठला शब्द नसतो. आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेली लोक, कोणाला हाऊस नसते झोपडपट्टीत राहायची, उच्च मध्यमवर्गीय म्हणा किंवा मध्यमवर्गीय म्हणा, ते त्यांच्या कामाच्या हिशोबाने किंवा त्यांच्याकडे असलेली संपत्ती वापर करतात. त्यामुळे इथं असलेला नागरिक आहे ना त्याला सगळ्यांना सारख्याच समस्यांना तोंड द्यायला लागतंय. रोड नाहीच आहेत, खराब आहे, निलेश दादांनी प्रयत्न केले म्हणतात. हे बघा समोर खड्डा पडलेला आहे. असे खड्डे परिसरात खूप आहे. ह्या ठिकाणी मोकाट कुत्री आहेत ना एवढी आहेत ना की त्याचा हिशोब नाही, त्याच्यावर कोणी काम करत नाही. मी तुम्हाला माझ्याकडचे सगळे लेटर दाखवतो की मी कुठल्या मुद्द्यांवरती काम केलेलं आहे. पूर्णा नगरचे 80% फुटपाथ मी रिपेअर केलेले आहे. पूर्णा नगरच्या 100% स्ट्रीट लाईट चालू आहेत, 2 लाईट बंद आहेत. शिवतेज नगर मध्ये टोटल 8 लाईट आता बंद आहेत. तिथं वाढलेल्या झाडांची छटाई माझ्या मार्फत चालू आहे. तिथं गतिरोधकाची जी कामं केलेली आहेत ती माझ्या पद्धतीने केलेली आहे. घरकुलमध्येही काही माझे मित्रमंडळ आहे, माझ्याकडे तिकडनंही काही समस्या येतात, त्याच्यावरती मी काम करतो. विनोदजी मला आता असं म्हणायचंय, तुम्ही आता प्रतिनिधी नाही तर एवढं केलंय, मग उद्या सर महापालिकेत गेलात तुम्ही निवडून आलात तर मग काय करणार? खूप चांगले विजन आहेत सर माझे. हे बघा ह्या प्रभागामध्ये कुठेच विरंगुळा केंद्र नाही. विरंगुळा केंद्राची गरज आहे. घरकुलला वेगळी, पूर्णा नगरला वेगळी, शिवतेज नगरला वेगळी, वयस्कर लोक ज्येष्ठ नागरिकांसाठी एक विरंगुळा सुसज्ज विरंगुळा केंद्र असलंच पाहिजे. मुलांचं शिक्षण आहे घरकुलमध्ये सगळे धनाढ्यान आहेत. आमच्यासारखे मध्यम लोक घरकुलमध्ये राहतात आहे किंवा अजंठा नगरच्या भागात राहतात आहे. ह्या भागामध्ये कुठलं तुम्ही अशी संस्था आहे सांगा की जी मुलांना शिक्षणासाठी अभ्यासिका, जिथं फ्री इंटरनेट असलं पाहिजे, त्यांना अभ्यासासाठी जागा असली पाहिजे, पोलीस व्हा, IPS व्हा, त्याच्यासाठी एक तुम्ही नाही का प्लॅटफॉर्म तयार करून दिला पाहिजे. ठीक आहे. आमच्या पूर्ण भागामध्ये एक मंडई आहे ती खालच्या बाजूला भीमशक्तीनगरच्या इथं 37,000 लोक राहतात आज घरकुलमध्ये. त्यांच्यासाठी कुठलीही भाजी मंडई नाहीये. तुम्ही जाऊन बघा, लोक रोडला भाजीच्या गाड्या लावून बसतात. तिथल्या लोकांना बेसिक अडचणी, सगळ्यात जास्त बेसिक अडचणी घरकुलमध्येच आहेत आणि घरकुलमध्येच सगळे नेते. ठीक आहे. आमच्या पूर्णानगरमध्ये इच्छुकांची संख्या एवढी आहे की त्याला हिशोब नाही. आजपर्यंत विचारा की तिथले बेसिक लोकांना काय गरजेचं, तुम्हाला काय पाहिजे, कोण विचारायला तिथपर्यंत गेलं. सेम परिस्थिती शिवतेज नगरची आहे सर. फक्त मला उभं राहायचंय म्हणून स्वतःला प्रेझेंट करण्यात मजा नाही. मी काय करू शकतो समाजासाठी. नक्की. धन्यवाद विनोदजी. तुम्ही अगदी बेसिक इन्फ्रास्ट्रक्चरलाच हात घातलात त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. खूप खूप शुभेच्छा. अरे तुम्ही इथं कसं काय? अरे या ठिकाणी
प्रभाग क्रमांक 1 चे नगरसेवक कुंदनजी गायकवाड डायरेक्ट 1 मधून 11 मध्ये उडी कशी काय घेतली? बर, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा कुंदनजी. खरं तर एकावर एक या ठिकाणी चढलेला आहे, पण प्रभागाचे अध्यक्ष म्हणून पण त्यांनी या ठिकाणी चांगल्या पद्धतीने लक्ष दिलंय. कुंदनजी, पहिल्यांदा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा, आणि की तुम्ही पुन्हा इच्छुक असा मी एक शब्द परत वापरतो. अर्थात मला असं म्हणायचं कुंदनजी, या प्रभागातल्या मुळात तुम्हाला समस्यांची जाण आधी आहेच, प्रभाग म्हणून देखील अध्यक्ष असताना काम केलेलं आहे. नेमक्या इथल्या अडचणी काय आहेत त्या सोडवण्यासाठी आता जसं तुम्ही 1 मधल्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न केला, इथलं काय करताय? प्रथमतः सर्वांना नमस्कार. PCMC न्यूजचं मी मनापासून हे व्यासपीठ उभा केल्याबद्दल मी सगळ्यांचं मनापासून तुमच्या टीमचं धन्यवाद करतो आमच्या सगळ्यांच्या वतीने. जगद्गुरु संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले चिखली गाव आहे आमचं. हा चिखली गावाचाच एक भाग म्हणून प्रभाग 11 मध्ये मी उभा राहतो. एक विजन घेऊनच थांबणार आहे, एक मनात काहीतरी विजन ठेवलेलं आहे. आज आपण बघितलं असन की गेल्या 2017 पासून 2022 पर्यंत आम्ही महापालिकेत लोकप्रतिनिधी म्हणून काम केले. ते काम करताना आज आपलं कुठलं तरी पुढचं विजन ठेवलं पाहिजे. त्या विजनाच्या माध्यमातून आज आमच्या चिखली भागात जगद्गुरु संत तुकाराम महाराज संतपीठ असन, नाट्यगृह असन, त्यानंतर चिखलीची कमान असन, मशानभूमी असन, आणि 8 DP रोड होते, त्यातले 5 DP रोडचे काम सुरू आहे. त्यातले 2 DP रोड पूर्ण झाले. आज सगळ्यात मोठा प्रश्न अजून एक होता, आपल्या साने चौक, चिखलीपासून तर साने चौकाकडे येणारा DP रोड, तो प्रभाग 11ची अर्ध्या हद्दीत प्रभाग 11 मध्ये येतो, अर्ध्या हद्द आमच्या प्रभाग 1 मध्ये यायची जुने. तर त्याचा प्रॉब्लेम आम्ही पूर्णपणे सॉल्व्ह केला. आता गेल्या 2 दिवसापूर्वी त्याचं टेंडर पब्लिक झाले. 20 कोटीचं टेंडर आहे, आणि त्या लोकांची जी समस्या होती तो रस्ता 24 मीटरचा करण्यात यावा. ते 24 मीटरचा रस्ता आम्ही पूर्ण करून त्याचं 24 मीटरचं टेंडर काढलं गेल्या 2 दिवसापूर्वी. म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून दादांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही साफ काम करतो. आणि आता प्रभाग 11 मधलं विजन, या प्रभागातलं सगळ्यात मोठं आपण बघितलं असेल तर वाढती लोकसंख्या, आणि इथली आपण बघितली असेल प्राधिकरणाची ती बिल्डिंग आहे, 4-4, 5-5 मध्ये बिल्डिंग आहेत. ते एका बिल्डिंग मध्ये 32 एखादे नागरिक राहते, 32 कुटुंब राहते. त्या कुटुंबामध्ये पहिला आपण बघितलं असं 15-20 वर्षापूर्वी तर एका कुटुंबामध्ये 4 गाड्या असायच्या. म्हणजे सगळ्या 32 कुटुंबामध्ये 4 गाड्या होत्या. आज 32 कुटुंबामध्ये डबल गाड्या झालेल्या. म्हणजे सगळ्यात मोठी समस्या तर पार्किंगची. म्हणजे प्राधिकरणाच्या हद्दीमधले ते प्लॉट आहे, त्याचे आरक्षण आहेत, ती डेव्हलपमेंट करण्यासाठी आपण विकास केला पाहिजे. ती आपल्या महापालिकेत कशी कन्व्हर्ट झाली पाहिजे, त्याच्यावर आपण एक विजन ठेवून पार्किंगची सोय कशी केली पाहिजे. म्हणजे आपल्या या नागरिकांना आज आपण बघितलं संध्याकाळी आलो की या भागात तर प्रत्येक घराच्या बाहेर ट्रॉफिकची समस्या कशामुळे होती, तर गाड्यांची लाईन लागलेली असते. त्या गाड्यांची पार्किंगची सोय करून दिली तर इथली ट्रॉफिकची समस्या कमी होईल. त्यानंतर भाजी मंडईचे आरक्षण आहे, ते आरक्षण डेव्हलप करण्यासाठी आपण प्रयत्न करू. आणि आणखी आताच विनोदजींनी सांगितलं घरकुल प्रकल्प आहे आणि भाजी मंडईच नाही. 100% सर. मग ते आरक्षण डेव्हलप करण्याचं काम आपण केलं पाहिजे. आता मी प्रभाग अध्यक्ष असताना स्मार्ट सिटीच्या अंतर्गत 266 कॅमेरे आपल्या ह्या भागात लावले होते. चिखली प्रभाग क्रमांक 1 मध्ये असन, प्रभाग 11 मध्ये असन, 13-12, ह्या 4 प्रभागासाठी आपण 266 कॅमेरे आपण डेव्हलपमेंट करण्यासाठी केले स्मार्ट सिटीच्या अंतर्गत. अशा अनेक कामं आपल्या माध्यमातून करण्याचे मी प्रयत्न करणार आहे. अजून याच्यामध्ये विजन दुसरं की आपण बघितलं असेल, आम्ही सर्व दादांचे सहकारी असतील, सगळ्यात मोठा प्रश्न होता आपल्या घरकुलवासियांचा, टॅक्स माफीचा. तर दादांनी लक्षवेधी लावली. आमच्या सर्वांच्या सहकार्यांच्या माध्यमातून आमचे आत्ताचे फेडरेशनचे अध्यक्ष असतील मगर साहेब असतील, तसेच आमचे सुधाकर धुरी असतील, म्हणजे यांनी पाठपुरावा, आमच्या सगळ्यांच्या पाठपुराव्याला आज ती लक्षवेधी लागल्यामुळं आम्हाला खरंच त्या आनंदाची गोष्ट की आपल्या मागील 10-12 वर्षाचा जो प्रश्न होता तो आज मार्गी लागतोय. गेल्या दादा पण आमदार झाल्यापासून त्याचा पाठपुरावा करत होते. नक्कीच कुंदनजी, आता मला फक्त अगदी थोडक्यात एक शेवटचं 1-2 वाक्यांमध्ये या प्रभागातल्या समस्या आता सगळ्या इच्छुक उमेदवारांनी सांगितलेल्या आहेत. मला फक्त एकदम बेसिक असं एक पाहिजे की होय 5 वर्षात हे आम्ही करणार म्हणजे करणारच. बेसिक पाण्याचा प्रश्न आपल्या सोसायट्या भागामध्ये स्टॉर्म वॉटर लाईन कुठंच नाहीये. काही भागामध्ये आता आपल्या प्राधिकरणाच्या भागात स्टॉर्म वॉटर लाईन असेल, ड्रेनेज लाईन असेल. आता आपल्या सुदर्शन नगर, आपलं शरदनगर, कोयनानगर भागातल्या त्या सोसायट्या आहे, त्या सोसायट्यांमध्ये आपण बघितलं असेल तर फक्त ड्रेनेज लाईन आहे. त्याच्यामध्ये आपण स्टॉर्म वॉटर लाईन, पावसाचं पाणी थांबवू नये म्हणून त्याची सोय केली पाहिजे. घरकुलमध्ये पाणी साचा त्याची सोय केली पाहिजे. तुम्ही ते सगळं करणार आहात, 100% हे आश्वासन तुम्ही जनतेला देणार आहात. 100%. ओके, खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. यानंतर आपण आणखी नवीन इच्छुक उमेदवारांकडे जाणार आहोत.
अर्थात महिला उमेदवार आहेत. आपलं नाव काय आणि आपण कोणत्या पक्षाकडे इच्छुक आहात? नमस्कार, मी कविता हेंगे. मी भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक 11 मधून सर्वप्रथम मी इच्छुक न म्हणता स्वतःला अधिकृत भारतीय जनता पार्टीचे उमेदवार म्हणून मी तुम्हाला जाहीर करते की आता हे का तर गेले 10-12 वर्ष मी फक्त भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा मंडल अध्यक्षापासून ते आज महाराष्ट्र प्रदेश सचिव म्हणून मी महिला मोर्चामध्ये काम करते. बरोबर. मग आता तुम्हाला पण मला एक अधिकृतरित्या एक असं विचारायचं आहे की जर तुम्ही महापालिकेमध्ये निवडून आलात तर या महिलांना जे या प्रभागातल्या दिवसाड पाणी येतं, वेळी अवेळी पाणी येतं, रात्री 1:30, 2, 3 ला उभं राहावं लागतं, उठावं लागतं, अशा महिलांना ज्यांना पुढे आरोग्य समस्या निर्माण होतात, नवऱ्याचा डबा द्यायचा, मुलांचे डबे द्यायचे, स्वतः वर्किंग महिला असेल तर स्वतःचा डबा घेऊन जायचं, न थकता काम करायचं आणि पुन्हा रात्री 1:30 वाजता पाण्यासाठी उठायचं, हे अधिकृतपणे थांबेल ही पण घोषणा करून टाका. हो, 100% मी यासाठी प्रयत्न करेल, कारण मी एक महिला म्हणून ज्या ज्या ठिकाणी काम केलेलं आहे महिलांसाठी, तर या प्रभागात मध्ये म्हणजे जसं मी बाहेरच्या मध्ये पण काम करते, महिला मोर्चामध्ये मी काम करत असताना प्रत्येक स्टेटमध्ये मी आज काम केलेलं आहे, इलेक्शन कमिटीमध्ये काम केलेलं आहे आणि महिलांना केंद्रबिंदू म्हणून की महिलांच्या ज्या काही समस्या असेल ते 100% मी सोडवणार. ही समस्या अत्यंत भयानक आहे पाण्याची. हो, पाण्यामुळे आरोग्याचे आपल्याला त्रास होतातच, कारण अवेळी आपण उठतो वगैरे, तर त्या समस्या अवेळी म्हणजे आपण म्हणजे तुमच्यासारखं जायमानीनं उठावं लागतं. पुरुष मंडळी नाही पाणी भरत आपले इथे. आमदार जे आहेत भोसे विधानसभेचे महेशदा लांडगे, त्यांनी भामास्केचा प्रकल्प आपल्याकडे आणलेच आहेत, तर निश्चितच हा पाण्याचा प्रॉब्लेम जो आहे तो सॉल्व्ह होणार आहे. आणि उंच उंच इमारती असल्यामुळे पाण्याचा दाब कमी प्रमाणात येतो, तर मला जेव्हा सभागृहामध्ये चान्स मिळेल तर या संधीचं मी सोनं नक्कीच करेल. आणि सगळ्यात नक्कीच उद्दिष्ट माझं एक आहे की आता तुम्ही हा बघता की हा रोड आता हे जे आपण बांधलं गेलेलं आहे तर ह्याच्यावर माझं पहिलं काम असणार आहे, कारण हे जे बांधलं गेले ते पूर्णपणे चुकीच्या पद्धतीने बांधलं गेलेलं आहे. ह्याच्यामुळे वाहतूक कोंडी होते आणि जर इथे 7 रस्ते आहेत, या 7 रस्त्यामध्ये कोणाला कोणाचा ताळमेळ नाहीये, ऍक्सिडेंटचं प्रमाण वाढलेलं आहे, सिग्नल लावलेला आहे, त्या सिग्नलचा काहीही संबंध म्हणजे या भागामध्ये येत नाही. दुसरा प्रश्न असा आहे की आपल्या वाहतूक कोंडी जे आता हेवी लाईन लागते ट्रक्स वगैरे, त्याच्यामुळे महिलांना प्रॉब्लेम होतात. जसं आपण म्हणतो की सकाळी आपल्याला डब्याचा प्रॉब्लेम असतो, शाळेचा प्रॉब्लेम असतो आणि प्रत्येक महिला आपल्या मुलांना घेऊन सोडायला शाळेत जाते, तर बऱ्याच वेळी या ठिकाणी ऍक्सिडेंटचे प्रमाण वाढलेले आहेत. तर ह्या सोडवण्याचा मी 100% पाण्यासोबत ट्रॅफिक हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. त्याची गस्त वाढवणार आहे. ट्रॅफिकमुळे जास्त ही लाईन हेवी लाईन झालेली आहे, त्याच्यामुळे चोरीचे प्रमाण पण जास्त वाढलेले आहे. चेन स्नॅचिंग वगैरे या सगळ्या मुद्दे. नक्की कविताताई, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. खूप चांगल्या पद्धतीने आपण मुद्दे मांडलात. यानंतर अर्थातच आपण आणखी नव्या इच्छुकांकडे जाणार आहोत. आपलं नाव काय, आपण कोणत्या पक्षाकडे इच्छुक? नमस्कार, मी अरुण पाडुळे. मी एक राष्ट्रीय खेळाडू असून. थोडस मोठं बोलाल. नमस्कार, मी अरुण पाडुळे, राष्ट्रीय खेळाडू. मी प्रभाग क्रमांक 11 मध्ये भारतीय जनता पार्टीकडून इच्छुक उमेदवार आहे. आपण राष्ट्रीय खेळाडू काय म्हणाला? राष्ट्रीय खेळाडू नेमबाजीमध्ये मी राष्ट्रीय खेळाडू आहे. वा, नेमबाजीमध्ये राष्ट्रीय खेळाडू आहेत आणि आता हे खेळाडू त्या मैदानातून राजकारणाच्या मैदानात उतरतायत. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा पहिल्यांदा देतो मी. बर, आता जो तिथे अचूक नेम तुम्ही मारत होतात तसा इथे अचूक नेम समस्यांवर लागेल आणि आमच्या जनतेला खूप चांगल्या पद्धतीने काहीतरी विकास नावाचा एक गोल प्राप्त होईल, असं काही करता येईल, असं काही विजन सांग. 100% मी एक खेळाडू असल्यामुळे या भागातील क्रीडांगणे आहेत, पण इथे क्रीडांगणे विकसित केली जात नाही. तिथे हॉस्पिटल आहेत पण हॉस्पिटल विकसित केले जात नाही. ट्रॅफिक समस्या भयंकर आहे. मग तिकडे कृष्णानगर मधला चौक असेल, घरकुल चौक असेल, साने चौक असेल, इथे ट्रॅफिक समस्या एवढी भयंकर आहे की लोकांना जिथे 10 मिनिटात पोहोचायचं असतं ते या ट्रॅफिक समस्येमुळे पोहोचता येत नाही. ट्रॅफिक समस्या मुक्त करणं, त्यानंतर क्रीडांगणे इथली विकसित करणं, घरकुल मधील भाजी मंडई प्रश्न असेल, पूर्णानगर मधील अटल बिहारी गार्डनच्या समोर जे होणारं ट्रॅफिक आहे त्यामुळे पूर्णानगर मधील पूर्ण वाहतूक व्यवस्था ही विस्कळीत आहे. दर शनिवार रविवार तिथे ट्रॅफिक असल्यामुळे लोकांना बाहेर पडायला सुद्धा इच्छा होत नाही. या सगळ्या समस्या सोडवण्यासाठी मी भारतीय जनता पार्टीकडून इच्छुक उमेदवार म्हणून. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला रणजी, खूप खूप. यानंतर आपण आणखी नव्या इच्छुक उमेदवारांकडे जाणार आहोत. अर्थात महिला उमेदवार आहेत. आपलं नाव काय, आपण कोणत्या पक्षाकडे इच्छुक? नमस्कार, मी सुनीता शशिकांत जगताप. थोडस मोठं आवाजाने. मी सुनीता शशिकांत जगताप, भारतीय जनता पक्षातर्फे मी इच्छुक आहे. इथल्या समस्या आता सगळ्यांनी सांगितल्या, कविताताईंनी पण सांगितल्या, आता अरुणजींनी पण सांगितल्या. मला इतकंच म्हणायचं, तुमचं विजन काय आहे? या समस्या सोडवण्यासाठी आपण वेगळं काय करू शकतो? नाही, आपण बरंच काही करू शकतो. आज हे ज्येष्ठ नागरिकांसाठी ना काहीच नाहीये. तर विरंगुळा केंद्र तर हे करायलाच पाहिजे. त्यांना फुटपाथवरनं चालताना सुद्धा फुटपाथ नाहीत अशी परिस्थिती. हो, त्याचं जास्त हे. परत महिला सक्षमीकरणासाठी पण करायची इच्छा आहे माझी. थोडक्यात महिला सुरक्षितता असेल, वुमन एम्पॉवरमेंट असेल, या सगळ्या गोष्टींसाठी आपण काम करणार. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला, खूप खूप शुभेच्छा. यानंतर आपण आणखी
नवीन इच्छुक उमेदवारांकडे जाणार आहोत आणि त्यांच्याकडून त्यांचं विजन जाणून घेणार आहोत. आपलं नाव काय आणि आपण कोणत्या पक्षाकडे इच्छुक आहात? नमस्कार, मी मनाली अजय पाताडे. मी भारतीय युवा सरचिटणीस आहे आणि माझं शिक्षण बीटेक फूड टेक्नॉलॉजी झालं आहे आणि आम्ही खरं तर ह्या वॉर्डात गेले 10 वर्ष काम करीत आहोत. आणि एक युवती म्हणून मला पुढे यावंसं वाटलं की मी इकडे ज्या महिला आहेत त्यांना मला रोजगार निर्माण करून द्यायचा आहे. मी स्वतः एक व्यवसाय चालवते आणि माझं बीटेक फूड टेक्नॉलॉजी झालं असल्यामुळे की मला एक असं युनिट हवंय जिथे मी महिलांना छोटी छोटी कामं देऊ शकते आणि महिलांना सक्षमीकरण करू शकते. त्यांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देणं, वुमन एम्पॉवरमेंटसाठी आपण हे काम करणार आहोत. आपलं नाव काय म्हणाला? माझं नाव मनाली अजय पाताडे. वा, म्हणाली ताई, खरं तर असे बीटेक सारखे जर आम्हाला या ठिकाणी नगरसेवक लाभले तर निश्चित प्रभागाचा विकास होऊ शकेल. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. यानंतर आपण आणखी एका नवीन उमेदवारांकडे येणार आहोत. आपलं नाव काय, आपण कोणत्या पक्षाकडे इच्छुक? नमस्ते, मी अशोक जगन्नाथ मगर. मी राहायला इथं घरकुलमध्ये आहे. तसं पाहिलं तर गेली 20 वर्ष मी ह्या प्रभागात राहतोय. इथल्या ज्या प्राथमिक गरजा आहेत त्याची चांगली मला जाणीव आहे. मागच्या 25 मी उभा होतो राष्ट्रवादी पक्षाकडून आणि आता स्वतः आम्ही घरकुल हाच आमचा पक्ष म्हणून मी यात भूमिका घेतोय. आणि इथल्या घरकुलमध्ये गेल्या 12 वर्षात मी राहत असताना मला जे समस्या समजल्या त्यामध्ये प्रभागामध्ये मी काम करतोय. खूप प्राथमिक गरजा ज्या समस्या आहेत त्या पूर्वीच्या नगरसेवकांना कळलेल्याच आहेत. आमचं काय म्हणणं आहे, लोकांना गरजा काय आहेत? खेळाडू आहेत, त्यांना खेळाडूचं ग्राउंड पाहिजे. जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना विरंगुळा केंद्र पाहिजे. जे पब्लिक आहे त्यांना चांगले रोड पाहिजे, पार्किंग व्यवस्था पाहिजे. ह्या कुठल्याही समस्येवर काम केलं गेलेलं नाही आणि त्या समस्येवर आम्ही काम करतोय. गेली 10-12 वर्षामध्ये आमचं घरकुल आम्हाला दिलंय. त्या घरकुल मधल्या लोकांना फक्त आणून ठेवलंय, परंतु तिथल्या कुठल्याही समस्येवर काम केलं गेलं नाही. त्यामुळे तिथं नेमक्या समस्या काय आहेत त्यासाठी आम्ही शासनाच्या दरबारी भांडतोय. काल परवाच विधानसभेमध्ये आमचा एक विषय होता टॅक्सचा. ज्या घरामध्ये तुम्ही आम्हाला राहायला दिले त्याच्या जर तिथल्या सुविधा दिल्या नाहीत तो आम्ही टॅक्स भरायचा का? बरोबर. मग इथनं छोट्या छोट्या गोष्टीवर आम्हाला काम करावं लागते. गेली 10 वर्ष झालं आमचं घरकुल पाण्यात आहे. त्या पाण्यात राहते पण त्याची समस्या सुटलेली नाही. मग ह्या सुटल्यासाठी आम्ही स्वतः उभे राहतोय आणि आम्ही आमचे घरकुलकर मिळून आम्ही एक वेगळं म्हणून घरकुलकर म्हणून या इथं निवडणुकीला उभे आहोत. मागच्या वेळी तुम्हाला अपयश आलं पण यावेळी यश मिळावं अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि या प्रभागासाठी खूप चांगल्या पद्धतीने विकास कराल असं देखील आम्ही या ठिकाणी तुमचं जे विजन आहे त्याला खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. यानंतर आपण आणखी एका इच्छुक उमेदवारांना भेटणार आहोत. आपलं नाव काय, आपण कोणत्या पक्षाकडे इच्छुक आहात? नमस्कार, मी शशिकांत मारुती जगताप. मी भारतीय जनता पार्टीकडनं इच्छुक आहे. बरं, नेमकी समस्या काय आता सगळ्यांनीच सांगितलेलं आहे. मला फक्त विजन सांगा, तुम्ही उद्याचा नगरसेवक झालात तर मी हे करणार. आपल्या सुशिक्षित बऱ्यापैकी महिला आहेत. महिलांसाठी बऱ्यापैकी त्यांना रोजगार निर्मितीसाठी मला प्रयत्न करायचे. जे दरवर्षी आपले युवक पदवीधर होऊन बाहेर पडतात. आपल्या आजूबाजूला बऱ्याच कंपन्या आहेत, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून आपण त्यांना जास्तीत जास्त कसा रोजगार निर्माण करता येईल त्या पद्धतीनं. आणि आपल्या भाजी मंडईच्या समस्या आहेत, पार्किंगच्या समस्या आहेत आणि रेग्युलर ज्या पाण्याच्या समस्या आहेत त्या दूर करण्याचा प्रयत्न. ओके, धन्यवाद. आपलं नाव काय, आपण कोणत्या पक्षाकडनं इच्छुक आहात? मी अजय पाताडे. मी भारतीय जनता पार्टी पक्षाकडून इच्छुक आहे. अजयजी, मला आता सगळ्या समस्या सगळ्यांनी सांगितल्या. मला फक्त एक विजन अगदी थोडक्यात, आणखी बरेच उमेदवार आहेत. विजन एवढंच आहे की ज्या चौकात आपण उभा आहोत हा जर घरकुल चौक आहे, या घरकुलची एवढी मोठी लोकवस्ती आहे, परंतु इकडच्या लोकांना पलीकडे जायचं म्हटलं तर जीव मोठी घेऊन जावा लागतो. भाजी मंडई उभी केली त्या ठिकाणी उभं राहायला जागा नाही. अशा काही गोष्टी ज्या केलेल्या आहेत त्या अडचणीच्या आहेत. घरकुलमध्ये पाणी साचलं तर ते पाणी जाण्यासाठी त्या ठिकाणी जागा नसल्या कारण पाणी तुमचं लोकांना त्रास होतो. हा 3 टप्प्यामध्ये हा प्रभाग झालेला आहे. म्हणजे एक सोसायटी, त्याच्यानंतर मध्यमवर्गीय घरकुल आणि झोपडपट्टी. सोसायटी मधल्या लोकांचं तसं काय तेवढा विषय नाहीये. मूलभूत गरजा बऱ्यापैकी भागलेल्या आहेत. मध्यमवर्गीयांसाठी मध्यमवर्गीयांचा जो विषय आहे त्या पद्धतीनं त्यांना त्या ठिकाणी हॉकर झोन जे आहे ते उपलब्ध करून दिले पाहिजे. त्यांच्या समस्या आपण जर उद्या महापालिकेत गेला तर हे सगळं करणार आहात. ओके, खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. आपलं नाव काय, आपण कोणत्या पक्षाकडे इच्छुक आहात? नमस्कार, मी निशा दिनेश यादव, भारतीय जनता पार्टी. बर, आता विजन, फक्त मला विजन की तुम्ही हे करणार आहात. आमदार महेशदादा लांडगे त्यांच्या नेतृत्वाखाली, त्यांच्या मार्गदर्शनाच्या खाली जे महापालिकेच्या जेवढ्या सुविधा असतील ते आपण गोरगरिबापर्यंत पूर्ण पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. महिलांच्या पाण्याच्या समस्या असतील, परत ज्येष्ठांच्या काही अडचणी असतील त्या आपण पूर्ण सोडवण्याचा नक्की, प्रयत्न. म्हणजे महिलांसाठी, ज्येष्ठांसाठी आपण काम करणार. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. आपलं नाव काय, आपण कोणत्या पक्षाकडे इच्छुक आहात? नमस्कार, मी सौरिटा सचिन सानप, प्रभाग क्रमांक 11 मधून इच्छुक उमेदवार आहे. पक्ष थोड्या दिवसात उघड होईलच. प्रभागात बघितलं गेलं तसं फुलेनगर, कृष्णानगर, अजिंठानगर, भीमशक्तीनगर, पूर्णानगर, शिवतेज नगर बराचसा मोठा वार्ड आहे. परंतु वरील भागामध्ये बऱ्याच जी जनता आहे ती काही मूलभूत सुविधांपासून वंचित आहे. मग आपण काय करणार आहात ते विजन फक्त मला सांगा. त्यांच्यापर्यंत त्या सुविधा पोहोचवण्याचं काम करणार. म्हणजे महानगरपालिकेत जर आपलं पाऊल पडलं तर पहिल्यांदा त्यांना मूलभूत सुविधा देण्यासाठी आपण काम करणार. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. आपलं नाव काय, आपण कोणत्या पक्षाकडे इच्छुक आहात? मी सचिन सानप. या ठिकाणी आपल्याला विजन सांगायचं म्हटलं तर
आपल्या ट्रॅफिकचा प्रश्न खूप मोठा आहे. हा ट्रॅफिकचा प्रश्न सोडवण्यासाठी म्हणजे भाजी मंडई चौकाच्या इथं मोठा ब्रिज, आपल्या भागामध्ये बरेचसे जे प्लॉट आहेत ते महानगरपालिकेचे ते डेव्हलप झालेले नाहीयेत. असे प्लॉट देखील म्हणजे त्यांचा आरक्षणाचा मुद्दा आहे. आरक्षणाचा मुद्दा आहे, ते देखील डेव्हलप नाहीयेत. ते देखील प्लॉट डेव्हलप करण्यासाठी प्रयत्न करणार. आणि या भागामध्ये स्मार्ट सिटीच्या अंडर आपण महानगरपालिकेत येत असून आपल्यामध्ये मूलभूत गरजांना देखील आपण या ठिकाणी वंचित आहे. म्हणजे लाईट पाण्याचा प्रश्न देखील या ठिकाणी आहेत. तर ते देखील सोडवण्यासाठी या ठिकाणी आम्ही बांधील राहणार आहोत. आणि या ठिकाणी पोलीस स्टेशनचा प्रश्न आहे, म्हणजे घरकुलमध्ये पोलीस चौकी असेल या भागामध्ये, याचा देखील हा मोठा प्रश्न आहे. तो देखील सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. आणि आपल्या घरकुलमध्ये दरवर्षी पाणी कमरेच्या वर पाणी साचतं. असे प्रश्न महानगरपालिकेत कित्येक वर्ष झाले पेंडिंग आहेत. घरकुलला राहायला येऊन लोक 10-12 वर्ष झाली. थोडक्यात आपण महापालिकेत गेल्यानंतर ह्या सगळ्या समस्यांचा निचरा करण्याचा प्रयत्न आपण 100% खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. आपलं नाव काय, आपण कोणत्या पक्षाकडे इच्छुक? मी संतोष ठाकूर, मी भाजपकडनं इच्छुक आहे. आणि मला एक फक्त विजन असं आहे की या प्रभागामध्ये ना आम्ही विवेकानंद मी 20 वर्ष झाले काम करतोय. तर आम्ही युवकासाठी अभ्यासिका एक काढायची की आज चांगलं शासन सुशासन येण्यासाठी अधिकारी पण तेवढे क्वालिफाईड पाहिजे. त्यासाठी एक चांगले विद्यार्थी घडवण्याचं आम्ही काम करतो. तर त्यामुळे आपल्या अभ्यासिकेच्या माध्यमातून आपण चांगले मुलं घडवायचा प्रयत्न करतो. आणि ज्या सुविधा आहेत जनतेच्या ते जास्तीत जास्त मूलभूत सुविधा त्यांना देण्याचा 100% देण्याचा प्रयत्न करतो. खूप खूप शुभेच्छा. खूप खूप शुभेच्छा. आपलं नाव काय, आपण कोणत्या पक्षाकडे? मी पांडुरंग गुंडेबा पाटोळे, अजंठानगर 11 नंबर वार्ड मध्ये इच्छुक आहे. आणि मी काम लोकांची केलेली पण करीत राहील. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझे जे SRA काम जे अपुरे राहिलेले आहेत ती मी काम पूर्ण करून घेईन. आणि मला काम करण्याची हवस आहे, मी काम करणार लोकांचे. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. खूप खूप चांगल्या पद्धतीने आपण काम करावं. एकंदरीत आता आपण होय का, पण इथे मला तर हे आहेत का, आपण कोणत्या पक्षाने इच्छुक आहात आणि आपण आपलं नाव काय? माझं नाव मारुती गणपत जाधव, मी भारतीय जनता पार्टी या पक्षामधून इच्छुक आहे. मला एवढंच सांगायचं, विजन आपलं काय आहे? इथे ज्या समस्या त्या सगळ्यांनी सांगून झाला. बरोबर, फक्त तुमचं विजन परफेक्ट, मी असाच करणार. विजन म्हणजे माझा प्रभाग हा खड्डे मुक्त झाला पाहिजे. मस्त. सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे महिला सुरक्षितता या ठिकाणी फार महत्वाची आहे. गुन्हेगारी मुक्त हा माझा प्रभाग राहील. त्यानंतर खड्डे मुक्त, गुन्हेगारी मुक्त आणि महिला सुरक्षितता यावर आपला भर असेल. 100% या गोष्टींवरती मी भर देणार. आणि इथून पुढं जर मला 100% संधी मिळालीच तर डिजिटल प्रभाग कसा होईल याच्यामध्ये परिपूर्ण माझा सहभाग असेल. ओके, खूपच सुंदर, छान. यानंतर आपलं नाव काय आणि आपण कोणत्या पक्षाकडे इच्छुक आहात? माझं नाव नाव परत. राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाकडून इच्छुक आहे. नाव सांगा परत. तुषार अशोक सोनवणे, अजितदादा पवार गटाकडून इच्छुक आहे. माझी आई आहे. असं म्हणायचं की इथल्या ज्या समस्या आहेत त्या समस्या सोडून एक तरुण म्हणून जेव्हा आपण या पक्षाकडे तुम्ही आता इच्छुक आहात तर कोणत्या समस्या तुम्हाला दिसतात ह्या सगळ्यांनी सांगितलेल्या तुम्हाला पण माहिती आहे. त्याचं विजन एक युवा म्हणून तुम्ही काय असेल की ते विजन वापरल्यानंतर इथल्या प्रभागातल्या समस्या सुटू शकतात? आता शक्यतो असं काय आहे की जे तरुण वर्ग आहे ते व्यसनाधीन होत चालले आणि तो एक गुन्हेगारी प्रवर्गाकडे वाढत चाललाय. त्याला वळवणं गरजेचं आहे. त्याला वळवणं गरजेचं आहे. तो सुधारला की त्याच्यामुळे 4 लोक अजून आणि त्याचं कुटुंब पण त्याचं कुटुंब सुधारणार. त्यामुळे ते ऑटोमॅटिक तो प्रभाग स्वच्छ व्हायला ऑटोमॅटिक होईल. त्यासाठी तुम्ही निश्चितपणे काम कराल अशी खात्री तुम्ही देताय आणि महानगरपालिकेनंतर ते करणार. 100%. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. एकंदरीत आतापर्यंत आपण सगळेच या ठिकाणी जेवढे काही इच्छुक आहेत, म्हणजे ज्याला आपण म्हणतो की मागच्या वेळी याच प्रभागामध्ये 45 जण उभे होते आणि 15 जण अपक्ष होते. आता प्रश्न असा आहे, जागा 4 आहेत. पण मला खात्री आहे आता ज्यांनी कोणी प्रत्येकाने इच्छुक उमेदवार म्हणून या ठिकाणी मुलाखत दिली, प्रत्येक जण हिरा आहे. प्रत्येकाने तळमळीनी, प्रत्येकाने पोटतिडकीने आपला मुद्दा मांडला. तो कोणत्या पक्षाचा आहे याच्याशी जनतेला घेणं देणं नाही. तो आमच्यासाठी काय करतो, आमच्या मागं कसा उभा राहतो हे जनतेला हवंय. खरं तर इथल्या प्रत्येक इच्छुक उमेदवारांनी सांगितलेली एक एक समस्या कागदावर लिहिली ना तर एकच समस्या 50 वेळा येते. पण त्या 50 वेळा आलेली एकच समस्या आम्ही इतके वर्ष सोडवू शकलो नाही, हे दुर्दैव आहे. आणि आता या समस्या सोडवायच्या असतील तर यासारख्या इच्छुक उमेदवारांना महापालिकेमध्ये न्यायला हवं. अर्थात यातले ते 4 कोण भाग्यवान असतील हे आमची पिंपरी चिंचवडकर जनता ठरवणार आहे. मला खात्री आहे याच्यातला कुणीही निवडून येवो,
तो जनतेसाठी काम करेल, कारण की हे सगळे आधी जनसेवक आहेत, मग नगरसेवक बनणार आहेत. मला खात्री आहे या पूर्णा नगर मधून, या कृष्णा नगर मधून, या घरकुल प्रकल्पामधून आणि अजंठा नगर मधून असाच उत्तमाचा विकास घडावा. खर तर हा प्रभाग डिजिटल प्रभाग, स्मार्ट प्रभाग व्हावा आणि उरलेले 1 ते 31 प्रभाग आहेत ना, त्या नगरसेवकांनी इथं यावं आणि बघावं की अरे प्रभाग असावा तर असा. PCMC न्यूजच्या माध्यमातून तुम्ही सर्वांनी आमच्यासाठी वेळ दिलात. अर्थात थोडा कुणाला जास्त, थोडा कुणाला कमी मिळतो. आम्ही काही टायमिंग लावून बोलत नाही. आम्हाला फक्त टायमिंग साधायचंय, पुढच्या प्रभागात जायचंय, म्हणून आम्हाला जावं लागतंय. पुन्हा भेटू नवीन उमेदीनी, नवीन ताकदीनी, पुन्हा एकदा नव्या दरबारात. पाहत राहा PCMC न्यूज. आवाज पिंपरी चिंचवडचा या कार्यक्रमात आपण रात्री 8 वाजता लाईव्ह पाहणार आहात. या सगळ्या 3 प्रभागांमध्ये नेमकं काय घडलं त्याचा लेखाजोखा आणि प्रभाग क्रमांक 10, 11 आणि 12 या 3ही प्रभागांमध्ये नेमकं इच्छुक उमेदवारांनी काय सांगितलं याच्या YouTube आणि फेसबुकच्या लिंक देखील तुम्ही PCMC न्यूज वर पाहू शकता. पाहत राहा PCMC न्यूज चॅनेल पिंपरी चिंचवडकरांचं. धन्यवाद. कोणकोणत्या प्रभागात कोण आहे इच्छुक जाणून घ्यायला येतोय आम्ही. पिंपरी चिंचवडकर देखील उत्सुक. थेट तुमच्या प्रभागात येतोय आम्ही बोलायला. कोण आहे इच्छुक यंदा नगरसेवक बनायला? परत कुणी म्हणू नका भेटला नाहीत आम्हाला. तारीख, वेळ, ठिकाण आम्ही लवकरच कळवू तुम्हाला. चला लागा तयारीला, येतोय संवाद साधायला. PCMC न्यूज चॅनल येतय तुमच्या भेटीला. इच्छुक उमेदवारांसाठी PCMC न्यूज चॅनलचा विशेष कार्यक्रम. पिंपरी चिंचवडकर उत्सुक, कोण आहे इच्छुक?